सिटी न्यूज वसा जनसेवेचा। महाराष्ट्र शासन गृह खात्याच्या सूचनेनुसार बुलढाणा जिल्हा पोलीस दल अंतर्गत पोलीस हेडक्वार्टर मधील प्रभाव येथे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने डीवायएसपी बीबी महामुनी यांच्या अध्यक्षतेखाली फौजदारी कायदे यांचे प्रसार आणि प्रसिद्धीसाठी कार्यशाळा संपन्न झाली। याच वेळी मंचकावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲडव्होकेट सोनाली सावजी, ॲडव्होकेट बावणे, ॲडव्होकेट सवडतकर तर प्रमुख पाहुणे एसडीपीओ सुधीर पाटील, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे, ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन कांबळे उपस्थित होते। प्रास्ताविक मनोगतातून नवीन फौजदारी कायद्यासंदर्भात भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023, भारतीय साक्ष अधिनियम 2023 संदर्भात विस्तृत माहिती यावेळी दिली। प्रमुख मार्गदर्शक ॲडव्होकेट सोनाली सावजी, ॲडव्होकेट बावणे मॅडम, ॲडव्होकेट सवडतकर यांनी नवीन फौजदारी कायद्यासंदर्भात बहुमोल मार्गदर्शनातून काळ बदलत गेला त्याचप्रमाणे कायदा सुधारणा करण्यात आली। या नवीन कायद्यानुसार विखुरलेल्या कायद्यांना एकसंघ करता आले, गुन्हा करण्याची नवी पद्धत समोर आली असून त्याचप्रमाणे कायदे सुद्धा करण्यात आलेत। जसा काळ बदलला तसे गुन्ह्याचे स्वरूप बदलले, त्यानुसार नवीन कायदे अंमलात आणण्याची गरज होती, ती या नवीन कायद्याच्या माध्यमातून पूर्ण झाली आहे। यावेळी प्रामुख्याने पोलीस पाटील, पत्रकार, शांतता समिती सदस्य आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांपर्यंत हा ट्रेनिंग कार्यक्रम अस्तित्वात आणला, त्यानंतर या कायद्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली। पण मूळ प्रश्न असा आहे की आपल्या सर्वसामान्य लोकांना काय, सर्वसामान्य लोक अद्यापही या नव्या कायद्यांपासून अनभिज्ञ आहेत। आपल्या लोकांना माहित नाही, आपल्या डोक्यामध्ये जुने कायदे फिट्ट बसलेले आहेत। आपण काय म्हणतो, आपण ते प्रचलित सुद्धा झालेलं आहे। एखादी फसवणूक करणारा माणूस असेल तो 420 आहे म्हणतो, म्हणजे आपण तिथे कलम वापरतो, तो 420 आहे म्हणजे तो 420 कलमांतर्गत त्याने गुन्हा केलेला आहे किंवा तो करण्याच्या लायकीचा, म्हणून आपण तो फसवणूक करणारा 420 आहे तो म्हणतो। काय झालं तर आपण मर्डर झाला म्हणत नाही, 302 झाला। म्हणजे आपल्या दिमागामध्ये, आपल्या डोक्यामध्ये हा कायदा एवढा फिट्ट बसला, एवढा परफेक्ट बसला की आता हे कायदे, हे कलम, हे जाऊन आपल्याला नवीन कायद्याचा अंगीकार करणं गरजेचं आहे। आणि यासाठी सर्वांना या कायद्याची माहिती असणं हे या ठिकाणी सिटी न्यूज बुलढाणा।